राजकारणी असो की मोठे व्यावसायिक याशिवाय विविध पक्षांचे नेते पदाधिकारी यांच्याकडून स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना काढला जातो। हे शस्त्र परवाने जिल्हा प्रशासन व पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत गृह विभागाच्या परवानगीने दिले जाते। सध्या लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा प्रशासन तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून संबंधित परवानाधारक शस्त्र जमा करण्याचे आदेश जिल्ह्यात लागू केले आहेत। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने विविध निर्बंधांचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात लागू केले आहेत। निवडणूक कालावधीत शस्त्रे बाळगण्यास बंदी घालण्यात आली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक शस्त्रधारकांनी आपली शस्त्रे संबंधित पोलीस स्टेशनला जमा करण्याचे आदेश रोहा पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांनी दिले आहेत। लोकसभा निवडणूक झाल्यानंतर परवानाधारकांना शस्त्रे पुन्हा दिली जाणार आहेत असेही सांगण्यात आले आहे। कायदा व सुव्यवस्थेचा विषय लक्षात घेऊन रोह्यात परवाना शस्त्रधारकांची शस्त्रे जमा करण्याचे आदेश आहेत। याशिवाय आचारसंहितेचा भंग केल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे। निवडणुकीच्या या लगीनघाईत संबंधितांनी आपले शस्त्र नजीकच्या पोलीस ठाण्यात येऊन देणे गरजेचे आहे व प्रशासनाला योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन रोहा पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांनी केले आहे। आता मागील 18 तारखेपासून जे आहे आचारसंहिता लागू झालेली आहे। आचारसंहितेच्या अनुषंगाने जे आहे निवडणूक अधिकारी किंवा निवडणूक आयोगाकडून त्याचे इन्स्ट्रक्शन आलेले आहेत की रोहा परिसरामध्ये किंवा आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहेत शस्त्र परवानाधारक जे आहेत यांच्याकडनं ती हत्यारं जमा करून घेतली जाणार आहेत। आपल्या रोहा हद्दीमध्ये, रोहा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साधारण 51 लोक जे आहेत आणि 51 परवानाधारक आहेत आणि 54 जे आहेत हत्यारं जी आहेत दिलेली आहेत। तर त्या सर्वांना मी आवाहन करू इच्छितो की आपण ती हत्यारं इलेक्शनच्या ज्या दरम्यानमध्ये जमा करायची आहेत। पुढील ते 26 तारखेला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ती पोलीस ठाण्यात आणून जमा करायची आहेत। त्यासाठी ती आपण इथे पोलीस स्टेशनला आणून जमा करावी। धन्यवाद। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।